नमस्कार, ज्योती अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी भोगीची भाजी बनवून घेणार आहे तीळ टाकून। तर ही भाजी बनवण्यासाठी मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्याच्यात आहेत वाटाणे, ओले हरभरे, अर्धा पेरू, 4-5 बोरं, गाजर, तसेच वालपापडी किंवा वालपावटा म्हणतात तो जरी घेतला तरी चालेल, आणि अख्खे शेंगदाणे याच्यात टाकायचे असतात ते मी शेंगदाणे घेतले, टमाटा, कांदा घेतलेला आहे आणि वांगे, सोबतीला मी एक बटाटा देखील घेतलेला आहे। तर आता ह्या भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यावा लागेल। त्याच्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले आणि विशिष्ट म्हणजे तीळ टाकावी लागते। तर तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं, परत लसूण, मिरची, कोथिंबीर हे सर्व मसाल्याचं वाटण आपण तयार करून घ्यायचं आहे। आता मी कुकरमध्ये भाजी बनवणार आहे, तर तुम्ही कढईमध्ये देखील बनवू शकता। तर कुकरमध्ये तेल टाकायचं, जिरं, मोहरी आणि परत अजून तीळ ही फोडणीमध्ये टाकायची। आता त्याच्यात शेंगदाणे, कांदा, टमाटा चांगले परतून घ्यायचे लाल होईपर्यंत, आणि आपण हे वाटण तयार करून घेतलेले आहे ते देखील तेल सुटेपर्यंत परतायचं। नंतर हळद, सुके मसाले तुमच्या आवडीनुसार टाकून घ्यायचे आणि सर्व भाज्या परतून घ्यायच्या। थोडंसं पाणी टाकायचं आणि कुकरला लावून 1 किंवा 2 शिट्टी घेऊन घ्यायची। संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते भोगी, त्या दिवशी अशा प्रकारची भाजी ही बनवली जाते। परत त्याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही पालेभाज्या वगैरे देखील टाकू शकता। ही भाजी तुम्ही कढईमध्ये जरी बनवली तरी चालेल, पण मी कुकरमध्येच बनवून घेतली। तर ही भोगीला ही सर्व प्रकारची भाजी पौष्टिक असते, तशीच आरोग्यासाठी चांगली असते, म्हणून अशी भाजी बनवून घ्यायची। तर जुन्या लोकांची म्हण आहे, भोगीच्या दिवशी ही भाजी खा आणि वर्षभर निरोगी राहा, अशी ही भोगीची भाजी आणि सोबतीला बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली। ही सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर क्लिक करा आणि नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।